विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम संताचा उपकार संतांचा हो संताचा उपकार संतांचा उपकार वर्णा वया नाही पार वर्णा वया नाही पार वया नाही पार वर्णवया नाही पार वर्णवया नाही पार वर्णवया नाही पार अपना सारिखे करीते सारिखे करीते अपना सारिखे करीते आपला सारिखे करीते याते कुळ नाही चित्ते याते कुळ नाही चित्ते कुळ नाही चित्ते याते कुळ नाही याते
कीर्तनाची पहिली चाल आदरणीय हरिभक्ती पारायण संगीत अलंकार विलासजी महाराज कोतकर, तसेच त्यांना साथ करतील हरिभक्ती पारायण संगीत विशारद आदरणीय अजिंक्य महाराज गायकवाड, तसेच मृदंगाची साथ करतील मृदंग सम्राट अनिलजी महाराज टेकोडे। संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा
याती कुळ नाही याती कुळ 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 नाही याती कुळ याती कुळ नाही याती कुळ नाही याती गरे मग पवनी बसा गरे मग पदनी बसा गरे पदनी पदे बसा मदनी धनी 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 ना मदनी धनी 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 धरे 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 रे गरे 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 धरे धनी 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 कामदा कामदनी सांत कामदा कामदनी सांत कामदा कामदनी कामदा कामदनी सांत कामदा कामदनी सांत कामदा कामदनी कामदा कामदनी सांत कामदा कामदनी सांत कामदा कामदनी सांत
संताचा उपकार वर्णावया नाही पार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। दया अंतरात बसे तुझा भाव तेथे नसे, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता। सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, महिम्न पारन्ते परम विदिशो यद्य सदृशी। सुतिर्ब्रह्मादीनामपि ददवसन्ना स्वी गिरा, अथा वाच स्वमति परिणामा वधिगृणन्। ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी वेदां जाड्यांधकारा पहा। हस्ते स्फाटिक मालिकामिद दतिं पद्मासने संस्थिता, वंदेतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। जेने धर्म जितविलाची बळी,
जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची कुडी कावतरला जयाची कुडी तया छत्रपती शिवबाराजांच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला विठाल विठाला 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 जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संताचा उपकार वर्णावया नाही पार अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. प्रस्तुत कीर्तन निरूपण सेवी करता निवलेला अभंग थोडा आवाज दे पायाचा. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लेलवाळा भक्त. थोडा बेस कमी राहू दे. पूर्ण केला माझाच आवाज आला बेस आला का ना आज. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लेलवाळा भक्त. उभ्या भारतवर्षामध्ये ज्या क्षेत्राची महती दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते पैठण क्षेत्र निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा आणि संत महापुरुषांनी जगावरती काय उपकार केला याचं गोड चिंतन देणारा नाथरायांचा प्रासादिक चार चरणाचा अभंग मी तुम्हा वैष्णवांच्या समोर कीर्तन निरूपण सेवी करता घेतला. विठाला 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 विठाला. अभंगाच्या चारही चरणाचा थोडक्यामध्ये भाव असा लक्ष देऊ नये का. विचारलं नाथ महाराजांना काय हो नाथ बाबा संत महापुरुषांनी या जगावरती उपकार केला म्हणता सांगा ना नाथ बाबा संत महापुरुषांनी या जगावर काय उपकार केला. नाथ महाराज म्हणतात गड्या हो संत महापुरुषांनी या जगावर काय उपकार केला याचं वर्णन करायला जर ही वाचा प्रवृत्त झाली वाटा कुंठित व्हावी वाचा बंद पडावी असा अलौकिक स्वरूपाचा दिव्य उपकार संत महापुरुषांनी जगावरती केला. संताचा उपकार वर्णावया नाही पार किंवा सांगावया नाही पार. महाराज कळालं आम्हाला संत महापुरुषांनी फार मोठा उपकार केला त्याचं थोडंसं स्वरूप सांगा. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये करून त्याची नामसाधना जीवनामध्ये करून जो अधिकार संतांना मिळाला तोच अधिकार इतरांना प्रदान करण्याचं कार्य संत महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये केलं. आणि कोणकोणत्या याती कुळामध्ये कोणकोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला आला याचा विचार संतांनी केला नाही. आपणासारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. महाराज आपल्याला मिळालेली एखादी गोष्ट दुसऱ्याला देण्याकरता माणसाच्या अंतःकरणामध्ये दया असावी लागते. ती दया संत महापुरुषाकडे आहे का. महाराज वर्णन करतात दया अंतरात वसे दुजा भाव तेथे नसे. दुजा भाव संतांच्या ठिकाणी नाही. आणि या मृत्यू लोकामध्ये नाथ महाराज म्हणतात उदारामध्ये उदार जर कोण असतील संत महात्मा आहेत. उदारामध्ये उदार जर कोण असतील माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय सद्गुरू जोग महाराज वैकुंठवासी सद्गुरू महिपती महाराज ही संत मंडळी या मृत्यू लोकामध्ये उदारामध्ये उदार आहेत. त्यांच्या उदारतेचं वर्णन नाथ महाराज अगदी गोडपणानं करतात. उरलेल्या वेळेमध्ये आपण त्याचं चिंतन करू. विठाला 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 विठाला. अत्यंत गोड भाव देणारा हा नाथबाबांचा चार चरणाचा अभंग आपण सेवी करता निवडलेला आहे. अभंगावरती यथामतीचा अवकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. मौजे बेलकरवाडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा सोहळा कितवं वर्ष सप्ताहाचं सालाबाद प्रमाणे म्हणजे कळत नाही तेव्हापासून भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरही चालू असेल मला वाटतं आहे की नाही. म्हणून गेल्या अनेक वर्षाची ज्या सप्ताहाला परंपरा आहे स्वानंद सुग्निवासी वैकुंठवासी धनाजी बाबा गागरे मांडवेकर वैकुंठवासी सद्गुरू माणिकगिरी महाराज आणि वैकुंठवासी प्रभाकर अण्णा महाराज कांबळे तारहाबादकर बाबांच्या या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने
संत कवी महिपती महाराजांच्या कृपेने दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने शांतीब्रह्म लक्ष्मणजी महाराज पांचाळ बाबा व हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा भव्य दिव्य खंडहरिनाम सप्ताह तथा विश्वविख्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आणि श्री संत ज्ञानोबा यांचा जन्मोत्सव सप्तशतोत्तर 750वा हा ज्ञानोबा जन्म होऊन चालू वर्षी पूर्ण होत आहेत असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि या नामसप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी मौजी बेलकरवाडी सप्ताहाची मीटिंग बसली. मीटिंगच्या अगोदर तारीख दिली ते कारण मला मिळच नाही. जवळजवळ तारीख मला मिळालेली 11 महिने झाले बरं का. 11 महिन्यापूर्वी आमच्या किशोर भाऊ आहेर यांनी मला फोन केला. म्हटले बाबा आहेरच ना हां तिथं कुठं कोणत्या तरी गावाला एक सरपंच साहेब आहेत त्यांची तर कीर्तन होतं वर्ष श्राद्धाचं. तिथं त्यांनी कीर्तन ऐकलं ना 8 दिवसात मला तारीख देऊन टाकली. इंदुरीकर बाबाला मला संगच दिली ती पण मी आलो इंदुरीकर बाबा नाही आले आहे की नाही. फरक एवढा झाला. म्हणले इंदुरीकर बाबांच्या आश्रमात गेलतो म्हटले तारीख दिली त्यांना तारीख दिली ना आता दुसरी तारीख तुम्हाला देतोय. आमचे हरिभक्तीपरायण कांबळे बाबा आणि आमच्या किशोर भाऊंनी ही तारीख मला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांचे आणि सप्ताह कमिटीचे तरुण बांधवाचे आभार. या कीर्तनाला साथ देण्याकरता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे एक एकाहुनी बळी रे अशी असणारी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्यानं मृदंगाची साथ देण्याकरता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पखवाज क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे मृदंग विशारद मृदंग अलंकार अशा किती जरी पदव्या दिल्या कमी पडतील. आणि अगदी समय सूचकतेचं वाजवणं ज्याला म्हणतात नाही तर बरेच पखवाज वाजवत नाहीत बडवतात. कितीक तयारी दाखवून कितीक नाही मेळच लागत नाही. अगदी कीर्तनाला जी साथ म्हणतात ती साथ गायकाला काय लागतं ती साथ ज्यांच्याकडे आहे. हरिभक्तीपरायण आमचे जिवलग अनिलजी महाराज टेकुडे महाराज या ठिकाणी पखवाजाची साथ देण्याकरता उपस्थित आहेत. बाबांना धन्यवाद. गायनाची साथ देण्याकरता संगीत विशारद संगीत अलंकार पहिली चाल ज्यांनी गायली हरिभक्तीपरायण विलासजी महाराज कोतकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊलींना सुद्धा धन्यवाद. पहिलीच भेटी पण खूप गोड आवाज आहे बरं का माऊलीचा. अगदी हृदयाला जाऊन भिडणारा आवाज ज्याला म्हणतात बारीक नजकती त्यांच्या आवाजामध्ये आहेत. म्हणून महाराजांना सुद्धा धन्यवाद. गायन कोणाकडे झालं माऊलींचं बाज लक्षात आला तर वाजते ते कोणाला नाही जमत नाही का नाही. अलीकडे लय अवघड झालं गायनाचं पण आता कोण किती काढत आहे मंडपाच्या वरून चाललं सारं. म्हणून अगदी सायलंटमध्ये ज्यांचं गाणं आहे आमचे पंडित रघुनाथजी खंडळकर गुरुजी यांचे पटशिष्य म्हटलं तरी वावगं होणार नाही. आपल्याच नगर जिल्ह्यात प्रकाश महाराज कातकडे गुरुजी त्यांच्या पाठीमागे यांचा नंबर लागतो बघा. हो किशोर हा किशोर महाराज आज उपस्थित नाहीत ना मग तुमचा नंबर. किशोरजी महाराज शेळके तेही आमच्या गुरुजींचे शिष्य आहेत. आज तब्येत बरी नसल्यामुळे उपस्थित नाहीत. आणि पाठीमागं ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार अजिंक्य महाराज गायकवाड आहे का नाही. म्हणून त्यांच्याकरता नाही का टाळी हो ना. सर्व पंचक्रोशी परिसरातील बालगोपाल टाळकरी महाराज मंडळी आमच्या हरिभक्तीपरायण किशोर महाराज गडाख यांच्या संस्थेतील बालगोपाल महाराज मंडळी सर्व मंडळींना धन्यवाद. माऊली एच डी ना बदलल्याचे माणूस बदलला फक्त आहे. हां स्वतः मालक नाही आले ना मालकाचे भाऊ आहेत का माऊस भाऊ ते भाऊच ना कोणचा भाऊ आहे ना. म्हणून माऊली एच डी चॅनल फार प्रसिद्ध आहे म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि हा आवाज कोणाचा बरं का हा आवाज कोणाचा हा आवाज आमच्या सुनील भाऊ बडगे यांचा आहे का नाही. गोड उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकारांची आवडती सिस्टीम वादक गायक मंडळींची आवडती सिस्टीम म्हणून ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगरमध्ये तर खूप प्रसिद्ध आहे असे आमचे सुनील भाऊ बडगे. त्यांच्याकरता एक बार टाळी वाजवा. माऊलींना सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी तरुण बांधव सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि अगदी आपल्या संकल्पित वेळेमध्ये बरोबर 7:15 कीर्तन चालू झालं. 9:15 नाही वाजवणार मी 7:09 संपवतो. फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला विठाला पुंडरी कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
असणारा हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण साजरा करताय. काय एवढा पवित्र श्रावण महिना सांगा बरं. हा श्रावण महिना एवढा पवित्र का. हा वर्षातून एकदा येतो म्हणून का. बाकीचे महिने पण एकदाच येतात ना दादा. श्रावण महिन्याला एवढं पावित्र्य का. आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीने जर विचार केला, या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जन्म घेतला म्हणून हा श्रावण महिना फार पवित्र आहे. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योध याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये माझ्या विश्वमौली ज्ञानोबऱ्यांचा जन्मसुद्धा याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये. सध्या आळंदीमध्ये ज्ञानोबऱ्यांच्या गाभाऱ्यामध्ये फार मोठा उत्सव चालू आहे. ज्ञानोबऱ्यांची जन्मशताब्दी आहे 750वी. म्हणून पवित्र असणारा हा श्रावण महिना, या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण हा अगदी 60 घराची वाडी आहे. आमच्या किशोर दादानं सांगितलं मला, गंगाभाऊच ना, गंगाभाऊ गागरे म्हटले महाराज आमची 60च घराची वाडी आहे. परंतु एवढा मोठा असं महाराज मोठमोठ्या सर्कलच्या गावामध्ये एवढं सुंदर डेकोरेशन नसतं. हो आम्ही रोज महाराष्ट्रभर फिरतो, रोज वेगळ्या गावाला वेगळ्या तालुक्याला आहेत, परंतु इतकी गोड वातावरण. महाराज एवढं देखणं मंदिर आहे, मंदिराकडे जायचं योग नाही आला. आल्या इकडं आलो तर आपण अगोदर यायला पाहिजे, थोडंसं कीर्तन झाल्यावर जाऊ. किती सुंदर भक्तिमय वातावरण मंदिर आपण सर्वांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि 60 घराच्या मानानं लोकसुद्धा जास्त आहेत. लोक 70-80 आहेत, महिला 100-1 मंडळ आहेत. बाहेरगावचे काय आले का. हा म्हणून सर्व पंचक्रोशी परिसरातून आलेल्या सर्व भाविक भक्तांना धन्यवाद देतो. आणि अगदी आपल्या संकलित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करू. विठाला 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 विठाला. अभंग जो आपण सेवेकरता घेतलेला आहे तो अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा. आणि अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत महापुरुषांनी जगावर काय उपकार केला याचं चिंतन आपल्याला देतात. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा प्रघात आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेचा नियम आहे, कुठलाही अभंग सेवेला घेतला रे घेतला त्या अभंगाची अगोदर प्रस्तावना मांडायची आणि प्रस्तावनेमधून मग शेवटच्या चरणात प्रवेश करा. पहिल्या करा, दुसऱ्या करा, तिसऱ्या करा, हा नियम आहे. या अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना अशी आहे. आमचे वैकुंठवासी सद्गुरू पांडुरंग महाराज वैद्य बाबा ज्यांनी साऱ्या महाराष्ट्राला पखवास दिला, या अभंगावर बाबा खूप गोड कीर्तन करायचे. बाबांची प्रस्तावना मांडतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. लक्ष देऊन ऐका. 4 पुरुषार्थ मिळवण्याकरता अमूल्य किमतीचा नरदेह परमात्म्यानं आपल्याला दिला. किती पुरुषार्थ. 4. धर्म अर्थ, थोडं कमी ठेवायचं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ मिळवण्याकरता परमात्म्यानं नरदेह दिला. मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या 4 पैकी एखादा तरी पुरुषार्थ जीवनामध्ये आपण प्राप्त केला पाहिजे. किती पुरुषार्थ मिळवले आपण. धर्म अर्थ काम मोक्ष मिळाला एखादा पुरुषार्थ. पुरुषार्थ मिळवायला कोण निघालं महाराज बरं का. पुरुषार्थ मिळवण्याकरता कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्रपंच वाढवण्याकरता प्रत्येकाचे प्रयत्न आहेत. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान. प्रपंच वाढवण्याकरता प्रत्येकाचा खटाटोप आहे. जमीन घेण्याकरता प्रत्येकाचा खटाटोप चालला. बंगला बांधण्याकरता चालला. 4 व्हीलर घेण्याकरता चालला. अजून शेती बागायती व्हावी याच्याकरता प्रयत्न चालला. कुणी डाळिंब लावते, कुणी संत्रा लावते, कुणी मोसंबी लावते, कुणी गांजा नाही ना. प्रत्येकाचा प्रयत्न चालला प्रपंच वाढवण्याकरता महाराज. परंतु शास्त्रकार वर्णन करतात या नरदेहामध्ये आल्यानंतर या 4 पैकी एकही पुरुषार्थ जर मिळवला नाही, शास्त्रकार वर्णन करतात तस्य जन्म निरर्थका. हा त्या माणसाचं जीवन हे व्यर्थ आहे. म्हणून या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर 4 पैकी एक तरी पुरुषार्थ जीवनामध्ये मिळवला पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष. हे ऐकायला थोडं अवघड वाटत असेल. आमचे वैकुंठवासी सद्गुरू पांडुरंग महाराज वैद्य बाबा सोप्या भाषेत 4 गोष्टी सांगायचे. बाबा म्हणायचे 1 नंबर जग जिंका, 2 नंबर इंद्रिय जिंका, 3 नंबर काळ जिंका आणि 4 नंबर देव जिंका. बरं का लक्षात राहील ना चौधर महाराज. 1 नंबर बायको जिंका, 1 नंबर
जग जिंका. वा, टाळी वाजवा बरं याच्याकरता. मला वाटलं सांगणार नाही. 2 नंबर सासरा. 2 नंबर इंद्रिय जिंका. राहील ना लक्षात. 1 नंबर जग, 2 नंबर इंद्रिय, 3 नंबर काळ. बरं का बाळा. 3 नंबर काळ आणि 4 नंबर देव. बरं का. हे 4 मुद्दे पाहिजे आणि पहिल्या चरणात प्रवेश करायचा. पहिला करू, तिसरा करू, ज्याच्यात जमल त्याच्यात, आहे का नाही. 1 नंबर जग जिंकलं पाहिजे बुवा. आपण जग जिंकू शकतो का? बोला. आपण जग जिंकू शकत नाही बुवा. का जिंकू शकतो? नाही जिंकू शकत महाराज. काही काही लोकांना घर जिंकता येईना. जग तर फार दूरची गोष्ट आहे. फार दूरची गोष्ट आहे जग जिंकणं म्हणजे. परंतु जगाचा इतिहास पाहिला महाराज. जग मोठमोठ्या लोकांनी जिंकण्याचा प्रयत्न केला. इतिहास जर तुम्ही कधी वाचला, इतिहासामध्ये एक सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. त्या सिकंदरानं जग जिंकण्याचा प्रयत्न केला. गड्या अर्ध विश्व जिंकलं, अर्ध जिंकायचं राहिलं होतं. काळ त्याला घेण्याकरता आला. सिकंदराला सुद्धा जग जिंकता आलं नाही. अनेकांनी प्रयत्न केले रे दादा, जग जिंकता आलं नाही. जग जिंकलं गड्या आमच्या संत महापुरुषांनी. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना 750 वर्ष झाले समाधिस्थ होऊन. जन्मशताब्दी ज्ञानोबाऱ्यांची आहे. 750 वर्ष झाले. आजही ज्ञानोबाऱ्यांचं नाव नुसतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नाही, पुणे जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये नाही, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात नाही रे दादा, भारतवर्षात सुद्धा नाही, पूर्ण विश्वामध्ये माझ्या ज्ञानोबाऱ्याचं नाव आज मोठ्या आदरानं घेतलं जातं. याला म्हणतात जग जिंकणं. हो, ज्ञानोबाऱ्यांना उपाधी दिली जाते. पहा, विश्वाची माऊली ऐसी तुझी ख्याती. विश्व माऊली ज्ञानोबाराय माऊलीला म्हटलं जात आहे का? जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता माझ्या ज्ञानोबारायानं गीतेवरती टीका केली बघा. आणि ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धाराकरता लिहून दिला. बरं का. 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानोबारांनी जग जिंकलं. महाराज, आपला धर्मग्रंथ आहे भैया, धर्मग्रंथ हा श्रीमद भगवद्गीता. किती जणाला वाचता येते? हात वरती करा बरं. भगवद्गीता 1 2. बाबा लागलं नाही तुम्हाला जास्त काही? मलाची अटॅक यायची वेळ आली बघा. एक ट्रॅक्टरवाला त्यांच्या अंगावर आला. तुम्ही होते, 2 जण होते. हो ना, काही नाही, कीर्तनाला येत होते म्हणून जमलं. हो बाहेर ट्रॅक्टरने उडवलं त्यांना 2 जणाला. आम्ही निघायची, ती गाडी त्यांची पडायची. एकटेच होते. हा काही नाही, माऊलीच्या महिपती महाराजाच्या कृपेनं काही नाही झालं. धन्यवाद. लक्ष देऊन ऐका बरं का. आपला गीता हा धर्मग्रंथ आहे. पण अलीकडं फार मोठी शोकांतिका आहे महाराज. बरं का. आपण नुसतं म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू है, हिंदू है. नक्की आपण हिंदूच आहोत गड्या. परंतु आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ जर कोणता असेल, भगवद्गीता आहे. ती भगवद्गीता प्रत्येकानं पठन केली पाहिजे. मग पठन करायचे असेल, वाचायचे असेल, त्याच्याकरता अगोदर काय केली पाहिजे? भगवद्गीता शिकली पाहिजे. हातात घेतली ना वाचणं एवढं सोपं नाही, फार अवघड आहे भगवद्गीता वाचनाकरता. कारण ती कोणत्या भाषेमध्ये? संस्कृतमध्ये. बरं का. गीता वाचली पाहिजे गड्या. बरं का. 4-2 हातावर आले, त्यांना धन्यवाद देतो. गीता इतकी गोड आहे महाराज, इतकी गोड आहे. वाचली तर आनंद मिळेल बुवा, नाही वाचली तर कशाचा आनंद आहे महाराज. बरं का. मला आळंदीमध्ये जोग महाराजांच्या संस्थेमध्ये असताना गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा गीता शिकवायची. इतकी गोड गीता आहे महाराज. एक एक शब्द वाचत राहिलं तर आनंद मिळतो महाराज. किती आनंद मिळतो त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. पहा बरं का, किती गोड आहे शब्द. पहा महाराज. हा हा अथांग आहे. बरं का. सखेती मत्वा वासांसी जीर्णानि
यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा यन्यानि संयाति नवानि देहि सखेति मत्वा प्रसभं यदुक्तो हे कृष्ण हे यादव हे सखे. कसं वाटलं कानाला सांगा बरं. बरं वाटलं ना. गोडही तितकीच आहे महाराज आणि अवघडही तितकीच आहे. चोपदार मी 2 श्लोक म्हणून दाखवतो. एक शब्द लक्षात ठेवायचा तुम्ही म्हणता नाही काय माया मुळा रूट लाभो. मी मला तरुण मुलं लागतात समोर. आता तुम्ही नाही तरुण नाही तर तुम्हाला बोलताय की नाही. बरं का एक शब्द भैया तो कितीला आहे. इयत्ता 12वी सायन्स आर्ट कॉमर्स. बरं का एकच शब्द ध्यानात ठेवायचा. 2 श्लोक म्हणतो. तुम्ही पण ठेवायचा रे. तुम्ही म्हणता आम्हाला सुट्टी आहे का काय. सुट्टी रविवारी उद्या आज नाही. बरं का नैव किंचित करोमि ती युक्तो मन्ये तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपंश्वजन् प्रलपन् उत्सृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियान् इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. कडकड थुंगा. तुमची किती अध्यायाची झाली संहिता. 9वा 12वा 15वा विष्णू सहस्रनाम ओम पार्थाय. ओम पार्थाय झालं 9वा. आता ही मुलं ओम पार्थाय म्हणतील बा किती गोड वाटतं कानाला. सर्वांनी एका स्वरात म्हणायचा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां. मोठ्या आवाजात बिस्किट. अद्वैतामृतवर्षिणीं भगवती भगवद्गीते भवद्वेषिणीं. वा अजून पुढेही खूप गोड आहे महाराज. बरं का नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्र एकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनो देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महाराज ज्ञानोबरानं गीतेवर टीका केली महाराज. गीता तर फार गोड आहे महाराज. तुम्ही आम्ही वाचून आनंद मिळेल विशेष नाही. पवित्र असणारा हा श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याची आराधना मुख्य आराध्य दैवत जर समाजानं कोणतं मानलं असेल भगवान श्री भोलेनाथ महादेव परमात्मा विलास महाराज. बरं तुम्ही आम्ही गीता वाचून आनंद मिळेल विशेष नाही. भगवान श्री भोलेनाथ महादेव परमात्मा गीतेचं चिंतन करायचे कुठं. कैलासावर. कैलासामध्ये एवढे मग्न होऊन जायचे भोलेनाथ. एवढे मग्न होऊन जायचे. पार्वती मा साहेब भोलेनाथाजवळच्या पतिदेव कशाचं चिंतन चालू आहे. भोलेनाथ बोलायचे हे बघ पार्वते मी गीतेचं चिंतन करतोय. गीतेचं काय आहे त्या गीतेमध्ये सांगा. कोण म्हणतंय. पार्वती माता म्हणतात काय आहे गीतेमध्ये सांगा. भोलेनाथ बोलतात हे बघ पार्वती या गीतेमध्ये काय आहे मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही. परंतु स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. बरं का गायकवाड महाराज करावा लागतो ना. अनुभव नाही समजा आहे की नाही. आम्हाला आहे अनुभव आहे की नाही. स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. बरं का महाराज स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. मग त्याच्यात भोलेनाथाला सुद्धा सुट्टी झाली नाही. अनिल महाराज आणि विष्णू महाराज लई लांब राहिले. बरं का
भोलेनाथाला सुट्टी नाही भेटली श्री हट्टातून. आपण तर खूप सामान्य जीव आहोत. महाराज पतिदेव गीतेमध्ये काय आहे सांगावं लागतंय बघा. सांगावं लागतंय. भोलेनाथाचा नाविलाज झाला. भोलेनाथ पार्वतीला बोलतात. भोलेनाथाचं मनोगत व्यक्त करत असताना ज्ञानोबाराने एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये खर्च केली पा. या गीतार्थेची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. चमत्कारानं पार्वती विचारते काय आहे गीतेमध्ये सांगा. भोलेनाथाला सांगावं लागलं. आणखी एक ओवी ज्ञानोबरायानं खर्च केली. ज्ञानोबराय म्हणतात भोलेनाथाचं मनोगत सांगत असताना लक्ष देऊन ऐका. तेथ हरू म्हणे नेनिजे दैवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे बघ पार्वती, ज्याप्रमाणे तुझं रूप आहे, आज पाहिलं वेगळी अनुभूती, उद्या पाहिलं वेगळी अनुभूती, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तसं हे माझं गीता तत्वज्ञान आहे. रोज रोज वाचलं, रोज वेगळी अनुभूती जीवनामध्ये प्राप्त होते. याच्याकरता मी गीता वाचतो. कोणाचं मनोगत आहे? भोलेनाथाचं. भोलेनाथाला जर आनंद मिळत असेल गीता वाचून तर तुम्हा आम्हाला काय मिळणार नाही. म्हणून नित्य नियमानं हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो, एक तरी गीतेचा श्लोक प्रत्येकाच्या पाठ असला पाहिजे. बुवा विठाला 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 विठाला. ज्ञानोबरांनी जग जिंकलं. आपण जग जिंकू शकत नाही का? जिंकू शकतो. गाव लवकर जिंकता येत नाही. गाव सरपंच आलेत का कीर्तनाला? कुठे नाही आले का? गावचं सरपंच लवकर होता येत नाही महाराज. जग जिंकणं तर फार दूर राहिलं महाराज, बरं का. सरपंच लवकर होता येत नाही. मी एक बार ट्राय घेतली म्हणून मला अनुभव आहे. मी सारे कुठं नाही करीत राहतो. डाळिंबाची बाग लावली. आता सध्या 3 एकर शिमलाचे येतात. शिमला इंड साखरा व्हरायटी कुठं नाही करीत राहतो. काही ना काही बरं का महाराज. तुम्ही म्हणता तुला काय हौस आली तेव्हा सरपंच व्हायची. पारनेर तालुक्यामध्ये हिवरे बाजार नावाचं गाव आहे. पोपटराव पवार साहेबाचे ना आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बाबासाहेब महाराज मतकर म्हणून पाथर्डीचे एक. मतकर महाराज आणि मी आम्ही 12 वर्ष सप्ताह केला हिवरे बाजारचा. पोपटराव पवार साहेबाचे अगदी आमचे जिव्हाळ्याचे संबंध. एक बार त्या साहेबाला म्हटलं, साहेब महाराष्ट्र शासनानं तुम्हाला ती निर्मल ग्राम योजनेवरती अध्यक्ष केलंय. आमचं गेवराई तालुक्यात माझं छोटंसं गाव आहे जळगाव, घ्या तेवढं योजनेमध्ये. म्हटले अंतरकर महाराज तसं गाव योजनेत घेता येणार नाही. म्हटलं काय करावं लागेल? त्याच्याकरता अगोदर तुमचं गाव हागणदारी मुक्त बनवा. त्या टायमाला 12,000ची स्कीम चालू होती. आम्ही लोकांना प्रयत्न करायला लावले, गाव हागणदारी मुक्त केलं. पुन्हा साहेबाची भेट घेतली. म्हटलं द्या आमच्या गावाला 1 कोटीचा निधी. म्हटले तसा देता येणार नाही. मग म्हटले तुम्हाला गावचं सरपंच व्हावं लागेल. अनिल महाराज गंमतच आहे की नाही? मोठी गंमत. सरपंच व्हावं लागेल. म्हटलं पाहू काय होईल ते हो. महाराज योगा कोणा इलेक्शन जवळ आलेले ग्रामपंचायतचे भरला ना फॉर्म. कुठं? बांधकाम विभागात, पंचायत समितीला, हां का तहसील कार्यालयामध्ये. तहसील कार्यालयामध्ये फॉर्म भरायला गेलो. तहसीलदार ते असतात त्यांचे एजंट लोक. म्हटले अगोदर घरपट्टी भरा. घरपट्टी भरली 1100 रुपये. फर्स्ट टाईम. ग्रामीण भागात कोण घरपट्टी भरतं कशाची? 1100 रुपये घरपट्टी भरली महाराज, बरं का. अर्ज वगैरे केला. 2 दिवसानं चिन्ह मिळाले आम्हाला, बरं का. 2 दिवसानं चिन्ह मिळाले. मी सरपंच पदाचा उमेदवार, बरं का. आमची 12ची बॉडी 13वा सरपंच. मी सरपंच पदाचा उमेदवार. मला चिन्ह मिळालं छताचा पंखा. गाव जिंकणं किती अवघड याच्यावर सांगतोय मी तुम्हाला, बरं का. दुसरं नाही बोलत काही. मला चिन्ह मिळालं पोरा हो, छताचा पंखा. महाराज गावात हनुमंतरायाला नारळ फोडला. प्रचार यंत्रणा चालू झाली. पुढं 200 मुलं, पाठीमागं 200 मुलं. मी मध्ये वजनात त्याच्या जॅकेट बी घातलं तुमच्यासारखं. वजनात लोकांनी मतदान केलं पाहिजे ना. जॅकेट बिकेट मोठाले मला बाहेरून टाकल्याच्या रुमाला शर्टाच्या बाहेरून, बरं का. हो महाराज प्रचार चालू झाला. पुढं 100 पोरं, पाठीमागं 100 पुढं. पुढचे 4-5 जण म्हणायचे येऊन येणार कोण? पुढचे काय म्हणायचे? इतके दमाने म्हणत होते काय?
येऊन येऊन येणार कोण. असंच ना प्रचार असाच असतो. पुढचे काय म्हणायचे, येऊन येऊन येणार कोण. पाठीमागचे म्हणायचे बाबा शिवाय आईच कोण. माझी तर छातीच फुगायची असे, बाबा शिवाय आईच कोण. मला वाटायचं मी झालो गाडी आता सरपंच. माझ्या डोक्यात गणितच, सरपंच झालं का लगेच पंचायत समिती का जिल्हा परिषद का लगेच डोक्यातच पुढचे गणित ठरवून ठेवले होते. पुढं पुढं जो म्हणलं हळू मागं यायचंच नाही. पण महाराज प्रचार यंत्रणा संपली, मतदानाचा दिवस आला. साऱ्यात अगोदर मी बूथवरती गेलो. कशाला? मतदान करायला. माझं चिन्ह होतं छताचा पंखा. गाडीतून एक श्रीफळ काढलं, नारळ काढलं, गुलाल फुलं घेतले, मशीनला वाहिली, जोरात नारळ फोडलं. साऱ्यात अगोदर बटन दाबलं मी. कशाचं? छताच्या पंख्याचं. म्हणलं एकदा का बटन दाबलं दिवसभर फॅन बिंगत राहील. माझ्या डोक्यात गणित. छताचा पंखा चिन्ह होतं ना. एकदा का बटन दाबलं दिवसभर छताचा पंखा बिंगत राहील. पण दुपारीच व्होल्टेज कमी पडलं. लक्षात आलं का तुमच्या अनिल महाराज? 500 व्होल्टेज दुपारीच कमी पडलं. कुठं शिक थांबलं, मलाच मेळ नाही लागला. महाराज संध्याकाळीच हवामान, जी राजकारणातली हुशार मंडळी आहेत ना, त्यांना पेट्या जातानाच लक्षात येतो कोणती पार्टी येणार आहे आणि कोणती पडणार आहे. मला हवामानाचा अंदाज आला, टांगा पलटी. दिवस गेला, 2 दिवसानं मतमोजणी. पुन्हा सर्व मित्र परिवार एकत्रात म्हटले, बाबा 4 स्कॉर्पिओ लावल्यात, तुमची बी घ्या. अजून 2-3 बोलेलो राहतो, चला घेवरायला. म्हटलं कशाला? म्हणले निकालाला. म्हणलं येड्या हो, निकालाला जाऊ नका. म्हटले का? आपलं एकही सीट लागणार नाही. म्हटले असं नाही होणार बाबा, आम्ही पडले तर पडू, पण सरपंच पदाचा उमेदवार तुम्ही आहेत, तुम्ही तरी निघून येताल. म्हटलं अजिबात जाऊ नका. खूप आग्रह केला मला. म्हटलं मला काही यायची इच्छा नाही, तुम्हाला जायचं असलं तर जा. ते गेलं. मी आपला शेतात गेलो, मस्त निवांत डाळिंबाच्या बागेमध्ये जाऊन बसलो. पण निवडणूक लढवली होती, दम कडून निघतो महाराज. आमच्या गावचा निकाल होता दुपारी 1:30 वाजता. मी 1:15 माझ्या जोडीदाराला फोन केला, दिगंबर कितीक वेळ आहे? म्हणलं बाबा 5 मिनिटं थांबा. धुमेगाव झाला की लगेच आपलं जळगाव. बर, पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला, दिगंबर लागला का निकाल? तो तिकून मला म्हणला, बाबा निकाल लागला. तुम्हाला काय म्हणला? बाबा निकाल लागला. मी विचारायला पाहिजे होतो कोण आलं, किती सीट आले, सरपंच पदाचा उमेदवार कोण आला. तो मला तिकून म्हटला बाबा निकाल लागला. मी डायरेक्ट इकून त्याला म्हटलं आणू का गुलालाची गाडी. मी इकून त्याला काय म्हटलं? आणू का गुलाल. मी काय म्हटलं त्याला, बाबा आणू का गुलाल, आणू का गुलाल. तो माझा मित्र माझ्या पुढचा होता. तो म्हणला बाबा आपल्याला गुलाल नाही, आपल्याला बुक्का लागला. काय म्हटलं मला तो? आपल्याला बुक्का लागला. अनिल महाराज त्या दिवशी ठरवलं बुक्का लावीन, 2 टाइम लावीन, पण बुक्काच लावीन, पुन्हा गुलालाच्या नादी नाही लागायचो. त्या दिवशीपासून ठरवलं. आज सकाळी एक लावला. आक्रू महाराजाच्या गावात होतं वर्ष श्राद्ध, साखरे महाराज त्यांच्याच भावकीतलं होतं. आता संध्याकाळी तर पण बुक्काच. पुन्हा गुलालाच्या गावात गुलालाचं वातावरण झालं का ज्ञानेश्वरी घोतन आळंदीला जातो. हो, ज्याला गाव अनुभवायचं त्यानं ग्रामपंचायत निवडणूक लढवायची. विठाला विठाला आपण गाव न जिंकता येणारी माणसं, आपण जग जिंकू शकत नाही. जग जिंकलं माझ्या ज्ञानोबरायानं. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. पहिला पुरुषार्थ आपल्यातून गेला. 2 नंबर इंद्रिय जिंका. इंद्रिय सुद्धा आपण जिंकू शकत नाहीत. इंद्रिय जिंकले माझ्या जगदृष्टी तुकोबरायानं. इंद्रियाचे धनिया मी झालो गोसावी, इंद्रियाचे धनिया मी झालो गोसावी, इंद्रियाचे धनिया मी झालो गोसावी, इंद्रियाचे धनिया झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय जिंकले माझ्या जगदृष्टी तुकोबरायानं. बरं का, भावकी फार विचित्र असते. तुकोबारा भंडारा डोंगरावर भजनाला गेले. तुकोबाराची विटंबना करण्याकरता रूपवान स्त्रिया पाठवल्या जायच्या. महाराजांचे उद्गार यायचे, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशेन हो. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही ऐकून असाल,
राष्ट्रसंत भगवान बाबा होऊन गेले. नको त्या लोकांनी बाबांच्या वरती घेतली. भगवान बाबा म्हणजे नैष्ठिक ब्रह्मचारी व्रत बरं का, ज्यांच्या जीवनामध्ये वैकुंठवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचं त्यांना बरं का सानिध्य घडलेलं. भगवान बाबा 7 वर्षाचे असताना बंकट स्वामी महाराजांनी त्यांच्या हाताला धरलं श्री क्षेत्र नारायणगडावरून आणि आळंदीला घेऊन गेली. 4 वर्षाचा अभ्यास स्वतः बंकट स्वामी महाराजांनी भगवान बाबांकडून करून घेतला. नैष्ठिक ब्रह्मचारी व्रत जीवनामध्ये. परंतु त्या भगवान बाबांच्या वरती नको ती आळ तत्कालीन लोकांनी घेतली. काय जीवन असतं महाराज साधूचं. भगवान बाबांनी ठरवलं गड्या ज्या इंद्रियामुळं नको ती आळ लोक घेतात ती इंद्रियच ठेवायची नाही. महाराज धारदार शस्त्र हातामध्ये घेतलं आणि इंद्रियाचा शिरच्छेद केला. काय साधूचं जीवन असतं गड्या. ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले त्या ठिकाणी तुळशीची बेट निर्माण झाली. हे भगवान बाबाचं जीवन आहे. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेत आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. हे संताचं जीवन आहे. संत महापुरुषांनी इंद्रिय जिंकले. आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाहीत. एखाद्या गावात जर एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल आणि आपण त्याला जर म्हटलं हे राजा दारू पिऊ नकोस रे दादा, तू दारू पित नाहीस, दारू तुझा पैसा पिते, दारू तुझी प्रतिष्ठा पिते, दारू तुझ्या मुलाबाळांना पिते, दारू तुझं पूर्ण आयुष्य पिते. ते ऐकतं का? ते ऐकत नाही. उलट ते म्हणतं हे बाबा लोक सांगतच असतात. यांचा सांगायचा किशोर भाऊ काय म्हणतात लोक, यांचा सांगायचा धंदाचे. काही काही तर याच्या पुढे जाऊन बोलतात सांगायचं नाही तर खातीन काय. अरे संतांनी सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम करतो. मी जर एखाद्या माणसाला म्हटलं दारू पिऊ नको, पैसे त्याचे वाचणार आहेत का माझे, शरीर त्याचं सुदृढ राहणार आहे का माझं, प्रपंच त्याचा चांगला होणार आहे का माझा, त्याचाच होणार आहे. माझे तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत पहा. अरे माझ्या तरण्या नको जाऊ मरण्या का जीवाला लावतोस घोरण्या. लय झालं ते. अरे माझ्या तरण्या नको जाऊ मरण्या का जीवाला लावतोस घोरण्या. देव्यसन सोडून हे देव्यसन सोडून हे किती करू मी मन धरण्या रा हे ना. कोण म्हणतंय? तुकडोजी महाराज म्हणतात तरुण पण मिळाले ना दादा, व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्य भस्म करू नका. विठाला विठाला. आपण इंद्रिय सुद्धा जिंकू शकत नाहीत. इंद्रिय जिंकले माझ्या तुकोबरायनं, इंद्रिय जिंकले माझ्या भगवान बाबानं. 3 नंबरचा पुरुषार्थ आहे काळ जिंका. काळ सुद्धा आपण जिंकू शकत. उलट तो काळ घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजूनही किती आहे अवकाश, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. काळ आपण जिंकू शकत नाही. काळ जिंकला माझ्या तुकोबरायानं. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम जगा काळ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला ग्रासणारा काळ
परंतु संत महात्म्याला पाहिलं की थरथर कापायचा. दड 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 दुड 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 दुड. बरं का, पळून जायचा का. पळ सुटला कळे काळा बापुडिया रे. बरं का, महाराज संत महापुरुषाचं नाव ऐकलं की काळ थरथर कापायचा. तुकाराम तुकाराम नाम गीता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. तुकोबाला जन्माला येत असताना तुमच्या आमच्यासारखं आईच्या उदरी आले महाराज, परंतु जात असताना तुमच्या आमच्यासारखं चौघाच्या खांद्यावर गेले नाही. जगाचा मालक माझ्या तुकोबाला घेण्याकरता देहू गावामध्ये आला. कुठं, इंद्रायणीच्या तीरावर नांदुरकीच्या झाडाजवळ माझे महाराज उभा आहेत. जगाचा मालक तुकोबाऱ्याच्या जवळ आला. महाराज किती भजन करताय, आलोय तुम्ही ज्याचा अट्टहास करताय तो परमात्मा आहे. महाराज तुकोबाऱ्याने डोळे उघडले. देवा धन्य झालं माझं जीवन, तुझी भेट मला देहू गावामध्ये झाली. महाराज देवा चल घरी. देवाला घरी नेलं. कुणी, तुकोबाऱ्यानं. देव घरा आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, देवाचं पूजन केलं. महाराज देवाला बसवलं बाजीवरती. तुकोबाऱ्या आवली मातेला बोलतात, आवले जगाचा मालक आज आपल्या घरी जेवायला आलाय, त्याला जेवणाकरता काहीतरी बनव. बरं का, काय तुकोबाऱ्याचा प्रपंच होता महाराज, लक्ष देऊन ऐका. जिजाऊ मासाहेबानं पाहिलं घरामध्ये अन्नाचा कण नाही. तुकोबाऱ्याला हाक मारली, महाराज बाजूला या जरा. महाराजांना बाजूला घेतलं. महाराज कळतंय बघा मला, जगाचा मालक आज घरी आपल्या जेवणाकरता आलाय. पंचपक्वान्नाचं जेवण त्या जगाच्या मालकाला केलं पाहिजे, परंतु महाराज आज घरामध्ये अन्नाचा एक शीत सुद्धा शिल्लक नाही. तुकोबाऱ्या केविलवाण्या मुखानं बोलतात, आवले असं नाही ग होणार. जगाला जेवण घालून जो संध्याकाळी झोपतो तो आपल्या घरी आलाय, त्याला खाण्याकरता काही नाही, असं नाही होणार. पहा एखाद्या गाडग्यामध्ये मिळेल काहीतरी. जिजाऊ मासाहेबानं गाडग्याची उतरण काढली रे दादा. एका गाडग्यामध्ये मुठभर कण्या मिळाल्या. चुलेवरती पाणी ठेवलं तापायला. तांब्याभर पाणी टाकलं, मुठभर कण्या टाकल्या, चिमूटभर मीठ टाकलं आणि कण्या शिजवल्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कण्या. कण्या शिजवल्या, जगाच्या मालकाला खाण्याकरता दिल्या. महाराज मोकशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. परमात्मा जगाचा मालक तुकोबाऱ्याच्या घरी मुक्काम केला. दुसरा दिवस उजाडला अनिल महाराज. बरं का, एखाद्या ठिकाणी मुक्कामाला किती दिवस राहावं त्याची मर्यादा असते महाराज. त्या घरवाल्याला वाटावं हे केव्हा जातोय, हे केव्हा जातोय. शहाणा प्रवासी तो जो समोरची व्यक्ती कदरण्याच्या अगोदर निघून जातो, हे की नाही. तसं जगाचा मालक तुकोबाऱ्याला दुसऱ्या दिवशी उठला आणि तुकोबाऱ्याला बोलतोय, महाराज आलतो मी मुक्कामाला, थांबलो तुमच्या घरी. मुख्य प्रयोजन माझं होतं, तुम्हाला घेण्याकरता आलो होतो मी. चला आपल्याला वैकुंठाला जायला उशीर होतो. जगाच्या मालकाचे शब्द आहेत, त्याचं वर्णन संत महापुरुषांनी केलं. पहा, वाढ वेळ झाला, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. हो वैकुंठा श्रीरंग बोलवीतो. वाढ वेळ झाला, 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 उभा पांडुरंग. प्रयाण काळे देवी विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शिवले. जय 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 जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा.
मला बोलायचा भाव एवढा आहे, माझ्या तुकोबऱ्यानं काळ जिंकला, आपण काळ जिंकू शकत नाहीत. 4 नंबरचा पुरुषार्थ आहे देव जिंका. देव मात्र आपण जिंकू शकतो. देव जिंकायला काय लागतं? देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे जे फारसे वित्त, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्या नाथ बाबांचा अभंग आपण शिवेला घेतला, जग जिंकलं, इंद्रिय जिंकले, इंद्रिय जिंकले, जग जिंकलं, इंद्रिय जिंकले. 108 वेळेला यवन अंगावर थुकला, नाथ महाराजांनी शब्द काढला नाही. काळ जिंकला, काळ 2 वेळेला परत पाठवला होता. स्वतःच्या पायानं गोदामाईच्या कुशीत जाऊन समाधी आमच्या नाथबाबांनी जल समाधी घेतली. आणि 4 नंबरचा पुरुषार्थ, देव सुद्धा माझ्या नाथ महाराजांनी जिंकला. देव नुसता जिंकला नाही, देव राबवला. 36 वर्ष जगाच्या मालकानं नाथांच्या दरबारामध्ये काम केलं. विठाला 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 विठाला. काशीवरनं देव निघाला, दरमुजाल मुक्काम करत करत नाथांच्या दरबारामध्ये आला. नाथांना आवाज दिला वाड्याच्या समोर, नाथ बाबा आहात का घरामध्ये? श्रीखंडाच्या रूपातला परमात्मा नाथांना आवाज देतोय. नाथ महाराज बाहेर आले. कोण आहात? कुठून आलात? श्रीखंडाच्या रूपातला परमात्मा बोलतोय, नाथ महाराज फार दुरून आलोय बघा, काशीवरनं आलोय. काय काम आहे? काय नाही बघा नाथ बाबा, तुमच्या वाड्यात काम करायचं म्हणतो. कोण? जगाचा मालक. तुमच्या वाड्यात काम करायचंय मला. नाथ महाराज म्हटले, गड्या पहिले नोकर चाकर भरपूर आहेत, तुला कुठून काम देऊ? काम नाही. नाथ महाराज नाराज करू नका, काहीतरी काम द्या, काहीतरी काम द्या. नाथांनी श्रीखंडाला वाड्यामध्ये घेतलं बरं का. झाडलो, श्रीखंड्या करू लागला, पाणी भरू लागला, वेगवेगळे कामं करू लागला. पुढे एखाद्या ठिकाणी इमानदारीनं काम केलं की त्याला काय मिळत असतं? प्रमोशन मिळत असतं बरं का. मी अनेक वर्ष 8 वर्ष मृदंगाची सेवा केली बरं का. विलास महाराज 8 वर्ष पखवाज वाजवण्याची सेवा केली. सातारकर महाराज सोडता सारे कीर्तन वाजवले 8 वर्ष बरं का. त्यात मी माझ्या जीवनातलं पहिलं कीर्तन बरं का, माझ्या जीवनातलं नारदाच्या गादीवरती आहे आणि मला आनंद वाटतो त्याच तालुक्यामध्ये आहे बरं का. माझ्या जीवनातलं पहिलं कीर्तन 1999 साली पारनेर तालुक्यामध्ये टाकली डोकेश्वर नावाचं गाव आहे. वैकुंठवासी सद्गुरू बबन महाराज पायमुडे बाबा बरं का. मी निळोबारा धर्मशाळेच्या समोर राहायला असायचो, पखवाज वाजवायचो. एक वेळेस बाबा पायमुडे बाबा त्यांच्या दत्त मंदिरामध्ये गुळवणी महाराजाच्या पुण्यतिथीचा सप्ताह करायचे. अक्षयतृतीया झाल्यानंतर असायचा तो. अक्रूर महाराज साखरे गायला आणि मी वाजवायला, 2 जण तिथं आम्ही यायचो. जवळजवळ 12-13 वर्ष आम्ही आलो. पायमोडे बाबा बरं का, त्यांच्या नियोजनामध्ये तो सप्ताह व्हायचा. मला म्हटले, बाळा येतो का आमच्या गावाला पखवाज वाजवायला? म्हटलं बाबा आत्ताच मी शिकायला लागले, 2 वर्ष झाले. चाल म्हटले, काय नाही होत. म्हटलं बाबा मला पखवाज लावता येत नाही. बाबा म्हटले मी लावून ते जण, टेन्शन नको घेऊ, चल. बाबाच्याकडे त्या काळात कमांडर गाडी होती बाबांकडे महाराज. तर गाडीमध्ये अक्रूर महाराजाला मला बाबांनी सप्ताहाला आणलं बरं का. त्या सप्ताहात मी माझ्या जीवनातलं पहिलं कीर्तन बरं का वैकुंठवासी सद्गुरू नाना महाराजांचं वाजवलं. नाना महाराज वनकुटेकर, काय कीर्तन होतं महाराज, तशी कीर्तन आता ऐकायला नाही भेटणार बुवा. काय तो मधुर आवाज बरं का महाराज. हो, त्याच्यानंतर बरं का नानांनी देह ठेवला. त्याच्या अगोदरचं एक कीर्तन मी पारनेर तालुक्यामध्ये जाधववाडी नावाचं गाव आहे, काल्याचं कीर्तन बसून केलं नानांनी. मै भुली घर जानी बाट, गोरस बेचेने आई हाट. या अभंगावरती नानांनी इतकं गोड कीर्तन केलं महाराज. तसं काल्याचं कीर्तन पुन्हा नाही ऐकायला भेटणार भाऊ कुठं बरं का. ही जुनी माणसं होऊन गेली बरं का. प्रमोशन मिळत असतं. पखवाजाची सेवा केली 8 वर्ष. त्याच्यात थोडंसं गाणाराच्या संगतीत असलं का गायन करतो बरं का. हा रामायण पण छान करायचे बरं का. बरं लक्ष देऊन ऐका. गाणाराच्या संगतीत असलं का माणूस गायला शिकवतो. पेनाराच्या संगतीत असला का माणूस प्यायला शिकवतो. खाणाराच्या संगतीत असला का खायला शिकवतो. तसं अक्रूर महाराज साखरे यांच्या बरोबर होतो. गायनाची सेवा शिकलो. थोडं थोडं गायला लागलो. मी जेवढ्या चाली येतात मला ते पूर्ण आमच्या अक्रूर बाबांनी शिकवलेलं. एक चाल 100 वेळा जरी विचारली, त्यांच्याकडे खजाना आहे चालीचा. आमच्या गुरुवारी रखमाजी महाराज नवले बाबांच्या चालीचा खजाना आहे. 100 वेळा चाल विचारली तरी सांगायचे. पुढे 4 वर्ष गायनाची सेवा केली आणि नंतर पुन्हा 4 वर्षाचा अभ्यास जोग महाराजांच्या संस्थेचा झाला. प्रमोशन झालं कीर्तनाला. कीर्तन करू लागलो. महाराष्ट्रभर कीर्तन करतो. तसं
नाथ महाराजाच्या दरबारात श्रीखंड्यानं सेवा केली, प्रमोशन झालं. श्रीखंड्या, इथून पुढे तू पाणी नाहीच भरायचं, इथून पुढे तू झाडून नाही घ्यायचं, एकच काम करायचं, मी पूजा करायला बसलो तू चंदन उघडून द्यायचं. नाथ महाराज पूजा करायला बसायचे. कुणाची? देवाची. श्रीखंड्या म्हणजे देवच आहे ना. चंदन उघडून द्यायला कोण? याला म्हणतात देव जिंकणं, बरं का. नाथ महाराज पूजा करायचे, श्रीखंड्या चंदन उघडून द्यायचा. नाथ महाराज बोलता बोलता श्रीखंड्या बोलायचे, श्रीखंड्या उघडला का चंदन? नाथ महाराजांना श्रीखंड्या बोलायचं चालू आहे. बोलता बोलता श्रीखंड्या सुद्धा नाथ महाराजांना बोलायचा, नाथ बाबा, माझ्या हातचं चंदन तुमच्या देवाला चालेल का? लावायचे कोणाच्या कपाळाला? काहीच्या लक्षात आलं, काहीच्या सकाळी येईल. लावायचे कोणाच्या? जो उघडून द्यायला बसलाय त्याच्याच ना. चालेल, देव बोलायचा. नाथ महाराज बोलायचे, श्रीखंड्या तुझ्या हातचं चंदन माझ्या देवाला चालेल. याला म्हणतात देव जिंकणं. ज्याची पूजा चालू होती ना गड्या, ज्याची पूजा चालू होती तो चंदन उघडून द्यायला बसत होता. हे नाथबाबांचं देव जिंकणं आहे. हे सुद्धा विशेष नाही. दुपारच्या वेळेमध्ये नाथ महाराज भावार्थ रामायण सांगायचे. श्रीखंड्या एका कोपऱ्यात घोंगडी टाकून बसायचा. नाथ महाराज श्रीखंड्याकडे हात करायचे, काय रे श्रीखंड्या, या विश्वामध्ये देव किती आहेत? श्रीखंड्यानं उत्तर द्यावं, बाबा एकोहम बहुश्याम, या विश्वामध्ये देव फक्त एकच आहे. काय रे श्रीखंड्या, या कथेमध्ये आहे का? हो काय बाबा, या घोंगडीवरती सुद्धा देव बसलेला आहे. ज्याची कथा चालू होती तो कथेमध्ये येऊन कथा श्रवण करत होता. हे सुद्धा विशेष नाही. कथा संपल्याच्या नंतर महाद्वारामध्ये श्रीखंड्यानं प्रसादाचा टोप घेऊन जावं आणि आलेल्या प्रत्येक भाविकाच्या हातामध्ये प्रसाद द्यावा. घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद. प्रसादही देवाचा होता, प्रसादही देवाचा होता आणि प्रसाद देणारा सुद्धा देव होता. याला म्हणतात देव जिंकणं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. नाथ महाराजांनी देव जिंकला, इंद्रिय जिंकले, काळ जिंकला. चारही पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त केले. चार गोष्टी जीवनामध्ये मिळवल्या. आता जीवनात काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. तरी सुद्धा उरलेलं जीवन संत महात्मे जगतात. एकमेव कारण जर काय असेल, तुकोबारांचे शब्द आहेत. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उरलेलं जीवन समाजावरती उपकार करण्याकरता असतं. कळालंय बघा आम्हाला. सांगा ना नाथ महाराज, मग संत महापुरुषांनी जगावर काय उपकार केला? नाथ महाराज म्हणतात याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज म्हणतात संत महापुरुषांनी जगावर काय उपकार केला याचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. संताचा उपकार वर्णावया नाही पार. संत महापुरुषांनी केलेल्या उपकारचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. अनेक प्रमाण आहेत, प्रमाण देऊन वेळ घेत नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. काय सांगू आता संताचे उपकार.
मज निरंतर बरं का. अनेक संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला. खऱ्या अर्थानं तुमच्या या राहुरी तालुक्यावरती उपकार जर कोणी केला असेल, सद्गुरू महिपती महाराजांनी उपकार केला महाराज. बरं का. महिपती महाराज असे एक संत होऊन गेले. अनेक संत मंडळी 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत जेवढे संत या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले, ज्याचं काम त्यानं प्रत्येक महापुरुषांनी केलं महाराज. बरं का. सावता महाराजांचं कार्य सावता बाबांनी केलं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जोग महाराज, प्रत्येक महापुरुषानं ज्यानं त्यानं आपापलं कर्तव्य पार केलं. बरं का महाराज. संत महात्मे काम करून गेले, परंतु या महापुरुषाचं जीवन म्हणजे काय होतं हे समाजाला बरं का कळावं, याच्याकरता प्रत्येक महापुरुषाचं महाराष्ट्रात जेवढे म्हणून संत होऊन गेले 284 संतांचं जीवन चरित्र माझ्या महिपती महाराजांनी लिहिलं महाराज. सोपी गोष्ट नाही. आज कुण्याही महापुरुषाचं जीवन समाजाला सांगायचं असेल, त्याचा पुरावा अगोदर पाहावा लागतो. महिपती महाराजांनी काय लिहून ठेवलं, महिपती महाराजांनी लिहून ठेवलं तेच सांगावं लागतं. एक वेळेस मी महाराज बरं का नामदेवरायाचं जीवन चरित्र वाचत असताना, थोडं एको कमी ठेवा माऊलीचं, डबल रिपीट होतं बरं का. महिपती महाराज आहे संत श्रेष्ठ. नामदेव महाराजांचं जीवन चरित्र वाचत असताना महिपती महाराजांनी गोड जीवन लिहिलेलं आहे. नामदेवरायाचं एक प्रसंग आहे त्याच्यातला महाराज बरं का. वयाच्या 60 वर्षापर्यंत संत श्रेष्ठ नामदेवरायानं महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. किती दिवस? 60 वर्ष. महिपती महाराजांचे शब्द आहेत बरं का. पुढे नामदेवरायांनी ठरवलं हिंदू धर्माचा प्रचार, संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा. निघाले महाराज. नामदेव महाराज कुठून निघाले? पंढरपूरवरून निघाले. वयाच्या 60व्या वर्षी पंढरपूर ते पंजाबमध्ये गुमान नावाचं गाव आहे. 2200 किलोमीटर. त्या काळात पायी चालत चालत धर्माचा भगवी पताका खांद्यावरती घेऊन नामदेव महाराज गेले बरं का. त्या जीवनचरित्रामध्ये इतकं गोड लिहिलं महिपती महाराजांनी. ज्या वेळेस नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले, अमृतसर पासून 40 किलोमीटर अंतरावरती एक भूतवीन नावाचं गाव आहे. त्याच्यात वर्णन आलेलं आहे. भूतवीन नावाचं गाव आहे. त्या गावात नामदेव महाराजांचा मुक्काम पडला. कुणी जर यात्रेला पायी निघाला मग त्याचा मुक्काम कुठं असतो? गावातल्या मंदिरामध्ये. त्या गावात एक छोटासा आश्रम होता. भगवान श्री रामरायाचं मंदिर होतं. त्या रामरायाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांचा मुक्काम पडला. त्या मंदिराची सेवा करण्याकरता एक माताजी राहायच्या. त्यांचं नाव होतं आडोली माता. आडोली माता. आणि त्या मातेचा एकुलता एक लेक होता, मुलगा होता. नाव होतं त्याचं रघुनाथा. त्या माऊलीचे पती मरण पावलेले, त्या लेकराचे वडील मरण पावलेले. नामदेव महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले. इतकं करमलं नामदेव महाराजांना त्या मंदिरात. 14 दिवस मुक्काम केला नामदेव महाराजांनी. किती दिवस? 14 दिवस. 14व्या दिवशी संध्याकाळी झोपत असताना नामदेव महाराज त्या आडोली मातेला बोलतात, माताजी 14 दिवस तुम्ही आमचं खूप सेवा केली, 2 टाइम जेवण आम्हाला दिलं, उद्या आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. कुणी सांगितलं? नामदेव महाराजांनी सांगितलं. आडोली माता म्हटली काही अडचण नाही बाबा, नक्की जा. तुम्हाला धर्माचा प्रचार करायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अडथळा आणणार नाहीत. नक्की जा बाबा. बाबा नक्की जा. माझी एक विनंती आहे तुम्हाला, उद्या तुम्ही आमचं शेवटचं जेवण आमच्या आश्रमातलं राम मंदिरातलं करणार आहात. तुम्हाला जेवायला काय आवडतं? नामदेव महाराज म्हटले आमच्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी प्रसिद्ध आहे, तुम्हाला येत असेल तर बनवा. ती आडोली माता म्हटली काही अडचण नाही बाबा, उद्या तुम्हाला पुरणपोळीचं जेवण बनवते. नामदेव महाराज आपल्या कुटीमध्ये गेले, झोपले. ती आडोली माता 5 वर्षाचा रघुनाथाचा मुलगा, दोघं आपल्या कुटीमध्ये झोपले. घडू नये तो प्रकार घडला बरं का. रात्री 12 वाजता एक विषारी सर्प आडोली मातेच्या कुटीमध्ये घुसला.
एकुलता एक मुलगा होता तिचा रघुनाथा नावाचा, आईच्या कुशीमध्ये झोपला होता रे दादा. साप आला आणि रघुनाथा नावाच्या मुलाला गालावरती दंश केला. विषारी सर्प होता, क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालं. ते एकुलतं एक लेकरू मरण पावलं. आईला जाणीव सुद्धा नाही. सकाळी भल्या पहाटे 4:30-5 वाजता आई उठली. सडा सामर्जन दारामध्ये केलं, रांगोळी काढली, स्नान केलं, पूजा केली आणि आई लेकराला हाक मारायला लागली. रघुनाथा उठ रे बाळा, आपल्याला नामदेव महाराजांना जेवायला घालायचंय, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, उठ लवकर, आंघोळीला पाणी तुला नानीमध्ये टाकलंय, उठ रघुनाथा, उठ रघुनाथा. 25 वेळा हाक मारली, रघुनाथा काही उठायला तयार नाही. शेवटी आई ती आई असते गड्या. जवळ गेली आई, तोंडावरलं पांघरून काढलं, हलवते रघुनाथाला. रघुनाथा हलेना, रघुनाथा बोलेना. आईनं नाडी तपासली, नाडी बंद पडलेली आहे. ऑक्सिजन तपासला, ऑक्सिजन बाळ घेत नाही. आईच्या लक्षामध्ये आलं, गाल लाल बुंद झालेला होता, रक्त गालामधून बाहेर गोठलेलं होतं. आपलं लेकरू मेलं हे आईच्या लक्षामध्ये आलं. परंतु काय आई होती गड्या ती अडोली माता. साधू संतांच्या सेवेची किती तत्पर होती. एखादी माऊली रडत बसली असती, नामदेव महाराजांचं जीवन गेलं म्हणली असती खड्ड्यात, रडत बसली असती, माझा मुलगा गेला, माझा मुलगा गेला. काय अडोली मातेचं जीवन होतं रे दादा. त्याही अवस्थेमध्ये त्या अडोली मातेनं ठरवलं, लेकराला झाकून ठेवायचं, नामदेव महाराजाला जेव घालायचं आणि नंतर मुलावरती अंत्यसंस्कार करायचे. ठरवलं रे मातेनं. जड अंतःकरणानं एका पांढऱ्या वस्त्रामध्ये त्या लेकराला झाकलं, गुंडाळलं, एका खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलं आणि चुलीवरती पुरण शिजायला टाकलं. कोण आहे अशी माता जगात, दाखवा मला. पोटचा गोळा मरण पावलाय, चुलीवरती पुरण शिजायला टाकलं. शिजलं रे दादा पुरण. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला. सूर्य उगवला. नामदेव महाराजांनी स्नान केलं. अडोली मातेनं हाक मारली, बाबा स्वयंपाक करायचं तयार झालाय बघा, या जेवणाकरता. बसायला पाठ टाकला. नामदेव महाराजांना जेवायला वाढलं. रोजचा नित्यनेम होता. नामदेव महाराज जेवायला बसले, तो रघुनाथा नावाचा मुलगा शेजारी जेवायला येऊन बसायचा. 2 ताटं ती आई वाढायची. त्या दिवशी मात्र एकच ताट वाढलं होतं. आईला नामदेव महाराज बोलतात, माताजी एकच ताट आणलं आज, रोज 2 ताट असायचे. बाबा रघुनाथा पलकडल्या गल्लीमध्ये लांब खेळायला गेलाय, त्याला एवढ्या लवकर जेवणाची सवय नाही, तुम्ही जेवा, त्याला मी नंतर जेव घालील. नामदेव महाराज आग्रही होतात, नाही माताजी, मुलगा आल्याशिवाय मी जेवणार नाही, रघुनाथा आल्याशिवाय मी जेवणार नाही. त्या आईचा नाविलाज झाला. आई ती आई असते रे दादा. लेकावरती किती प्रेम असतं फक्त त्या आईला माहिती. ऐशी कळबळ्याची जाती, करी लाभाविन पिती, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्वही साहे. आई ती आई असते. आईनं महाराज बरं का आतापर्यंत हुंदका आतमध्ये दाबून धरला होता, आईचा हुंदका बाहेर पडला. नामदेव महाराज तुम्ही म्हणताय बघा त्याला जेवायला बोलून घ्या, परंतु नामदेव महाराज तो या जगामध्ये राहिला नाही. काय झालं तुमच्या मुलाला? नामदेव महाराज रात्री तुम्ही तुमच्या कुटीमध्ये झोपले, आम्ही माय लेकर आमच्या कुटीमध्ये झोपलो. रात्री एक विषारी सर्प आला, माझ्या लेकराला चावला, माझं लेकरू मरण पावलंय, मरण पावलंय. नामदेव महाराज म्हणतात असं नाही होऊ शकत. काय संताची ताकद होती महाराज. नामदेव महाराज म्हणतात माताजी असं नाही होऊ शकणार. अरे ज्या दिवशी माझ्या जीवनातला संप्रदायाचा प्रचार करत असताना आम्ही पंजाबमध्ये आलो, एका आश्रमामध्ये 14 दिवस मुक्कामाला थांबलो होतो, जाण्याकरता निघालो. त्या आश्रमातला मुलगा मरण पावला, इतिहासामध्ये नोंद होईल, हे आम्हाला दूषण असेल. नामदेव महाराज म्हणतात माताजी आम्हाला दूषणाचं जीवन जगायचं नाही, आम्हाला भूषणाचं जीवन जगायचंय. कुठे तुमचा मुलगा, कुठे तुमचा मुलगा? आईनं नामदेव महाराजांना दाखवलं, या खोलीमध्ये ठेवलेला आहे. नामदेव महाराजांनी आले मुलाच्या जवळ, तोंडावरलं पांघरून काढलं, पाहतात तर मुलगा मरण पावलेल्या अवस्थेमध्ये आहे. नामदेव महाराजांनी हात जोडले. कुणाला? कोणत्या देवाला? विठेवरल्या परमात्म्याला हात जोडले. पांडुरंगा तुझी खूप जीवनभर सेवा केली रे पांडुरंगा,
आजपर्यंत जीवनामध्ये तुझ्याकडे काही मागितलं नाही. अनेक वेळा तू मागा म्हटलास, मी तुझ्याकडे मागितलं, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तू पुन्हा मागा म्हटलास, तुझ्याकडे मागितलं, हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. पांडुरंगा आजपर्यंत या तुझ्या नाम्यानं तुझ्याकडे काही मागितलं नाही बघ देवा, फक्त आज नामा तुझ्याकडे मागणी करतोय देवा. 14 दिवस या माऊलीनं मला जीव घातले, या माईच्या उपकारातून उतराई होण्याकरता या माऊलीचं लेकरू जिवंत करावं लागते रे देवा, तुला जिवंत करावं लागते. नाम मात्र नामदेवरायानं हातामध्ये पाणी घेतलं, 4 थेंब पाणी घेतलं, पांडुरंगाचं स्मरण केलं, घालोनी आभार राहिलो निश्चिंत निरबिली संत विठोबाची. पांडुरंगावरती भार घातला आणि त्या रघुनाथा नावाच्या मुलाच्या तोंडावरती पाणी शिंपडलं. त्या मुलाचं नाव होतं रघुनाथा, परंतु त्याचा पुनर्जन्म होणार होता. नामदेव महाराजांनी त्याला रघुनाथा म्हणून हाक नाही मारली. पंजाबमध्ये गेलात, हिंदीमध्ये बोलावं लागते रे दादा. नामदेव महाराजांनी हिंदीमध्ये त्या मुलाला हाक मारली बरं का, रघुनाथा नावानं हाक नाही मारली. नामदेव महाराज हाक मारतात त्या बाळाला, बाबा बोहरदास उठिये, बाबा बोहरदास उठिये, बाबा बोहरदास उठिये. 3 वेळा हाक मारली. मेलेलं लेकरू झोपेतून उठावं तसं उठून बसलं. लेकरू उठून बसलं. नामदेवरायाचे चरण धरले, अडोली मातेचे चरण धरले. ती माता त्या लेकराला बोलते, बाळा मेला होतास रे राजा तू, त्या नामदेव बाबानं तुला जिवंत केलंय, इथून पुढचं जीवन तुला मिळालं नामदेवरायामुळं, इथून पुढे तू जीवन जगायचं नामदेव महाराजाच्या संगतीमध्ये. महिपती महाराजांनी जीवन चरित्रामध्ये लिहून ठेवलं. आजही तुम्ही गुमानला गेलात बरं का, पंजाबमध्ये शीख धर्माचा धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा बरं का. त्या नामदेवरायाच्यामुळे जिवंत झालेल्या बाबा बोहरदास महाराजांनी पुढे नामदेवरायाच्या संगतीत जीवन घालवलं. पंढरपुरात नामदेवरायाचे अभंग 14 जणांनी लिहिले, जनाबाईनं लिहिले. पंजाबमध्ये नामदेव महाराजांनी पद म्हणावीत आणि त्या बाबा बोहरदास महाराजांनी लिहून काढावीत. गुरुग्रंथ साहेबा जो ग्रंथ आहे शिखांचा धर्मग्रंथ, त्याच्यातले अनेक पदं नामदेव महाराजांनी गायलेली आहेत आणि त्या बाबा बोहरदास महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत. पुढे नामदेव महाराजांनी देह ठेवला गुमानमध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये बरं का. त्याच्यामध्ये थोडा वाद आहे. वारकरी संप्रदायातली मंडळी म्हणतात नामदेवरायानं शेवटचा श्वास पंढरपुरामध्ये घेतला आणि शीख धर्मातली लोक म्हणतात वयाच्या 60व्या वर्षी नामदेव महाराज गुमानला आले पंजाबमध्ये. वयाच्या 80व्या वर्षी पुन्हा 2200 किलोमीटर प्रवास करून 20 वर्ष पंजाबमध्ये होती नामदेव महाराज. वयाच्या 80व्या वर्षी आजारी पडलेली व्यक्ती, त्या काळात काय वाहनाची थोडं सोय नव्हती. वयाच्या 80व्या वर्षी आजारी पडलेला माणूस पुन्हा पंढरपूरला जाऊ शकत नाही. नामदेवरायाचं पंढरपुराच्या विठोरायावरती प्रेम होतं म्हणून शीख धर्मातल्या लोकांनी अस्थी आणल्या आणि नामदेव पायरी नावानं पायरी त्या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्या. हा वाद आहे, आपल्याला वादाचं बोलायचं नाही. माझा मुख्य भाव असा आहे, नामदेवरायानं बरं का तुमच्या आमच्यावरती उपकार केला, अनेक ग्रंथ संपदा निर्माण करून दिली. मला बोलायचा फाटा आपला इथून फुटला. संत श्रेष्ठ महिपती महाराजांनी अनेक महापुरुषाची जीवनचरित्र तुमच्या आमच्या समोर मांडली. हे महिपती महाराजांनी केलेले उपकार आहेत. बुवा कुणाही संताचं जीवन पाहायचं असेल, महिपती महाराजांनी काय लिहून ठेवलं त्याचा आधार घ्यावा लागतो, मगच ते समाजाच्या समोर मांडता येतं. म्हणून अनेक कीर्तनकार आहेत, प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखात महिपती महाराज असं म्हणतात, महिपती महाराज तसं म्हणतात, हे म्हणावंच लागतं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. बा विठाला 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 विठाला. म्हणून अनेकांचे जसे उपकार आहेत, संतांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले. संताचा उपकार वर्णावया नाही पार. बरं, अनेकांचे उपकार आहेत. बाळा आपल्याला जन्म दिला, हे आपल्यावरती कोणाचे उपकार आहेत रे? आई वडिलांचे. बरोबर आहे. बाळा कितवीला आहे तू? 8वीला आहे. तुझ्यावरती जास्त प्रेम आई करते का वडील? एकच मिनिटात सांग लवकर. त्यात जास्त प्रेम कोण करतं? आई करते. बरोबर बाळा, जास्त प्रेम
आई 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 शेवटचा आई दादा आई हा कोण आईच प्रत्येकाचं नाव. हे बाळा टिल्लू जास्त प्रेम कोण करते आई करते का पप्पा? बोल बोल तूच पांढऱ्या चिटवाला. अय पांड्या लय कंट्रोल केलाय मी आज रात्री उमेश बाबाचं कीर्तन झालं म्हणून बरं का. जास्त प्रेम कोण करतं? कोणालाही विचार अनिल बाबा काही कळत नाही बा आईचंच नाव घेतलं जातं. खरं सांगा परा हो बाप एवढा वाईट आहे का रे? अय पांड्या हो तुमची संस्थेची फीस कोण भरतं? पप्पा वडील भरतात ना. पण अलीकडं काय झालं कोणालाही विचारा. अनेक व्याख्यान करणाऱ्यांनी एखादं संमेलन भरलं आईबद्दलच बोललं जातं. अनेक कविताकारांनी कविता लिहिल्या आईबद्दल कविता लिहिल्या. शाळेत निबंध येतो माझी आई येतो का माझा बाप? माझा बापच येतो. अनेक कीर्तनकारांनी कविता गायल्या आई माझी मायेचा सागर. किती 61 हा बरं का. अनेक कीर्तनकारांनी कविता गायल्या बरं का आईबद्दल गायल्या. परंतु बापाबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. बाप एवढा वंचित नाही रे दादा. बाप पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असेल तर स्वर्गापेक्षा उंच बाप आहे बरं का. म्हणून आईचे जेवढे उपकार आपल्यावरती आहेत ना पोरा हो तेवढेच उपकार आपल्यावरती बापाचे आहेत. महाराज बाप काय करतो रे दादा बरं का. आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं नाही ते माझ्या लेकांना जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे हे बापाचं अंतःकरण असतं महाराज. बापकारी जोडी लेकुरात ओढी बापकारी जोडी लेकुरात ओढी आपली करवणी बाळोनी आपली करवणी बाळोनी तुकोबाराचे शब्द आहेत. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. जेवढं प्रेम आई करते आपल्यावरती तेवढंच प्रेम आपल्यावरती वडील करतात. एका कवीनं फार गोड लिहिलंय बघा लक्ष देऊन ऐका. झालंय आपलं कीर्तन 2च मिनटं घेतो शिवेला पूर्णविराम देतो. एका कवीनं फार गोड लिहिलंय जेवढं प्रेम आई करते ना आपल्यावर त्याच पटीनं प्रेम आपल्यावरती बाप करतो. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल पहा. आईने देह तुझा घडविला बापाने कष्टाने तो वाढविला. आईने केले तुला संस्कार बापाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला बापाने कष्टाने तो कमविला. आई ती जागली किती रात्र बापाने जोडले किती हात. पांग फेडसील कसे दोघांचे पांग फेडसील कसे दोघांचे. मोल लावशील कसे प्रेमाचे. कुणी मिळेल का तुझा पाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावा बापाचा त्याग कसा मोजा. कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा.
लागत नसतो पण आज लागला बरं का. पहा महाराज, सिस्टीम चांगली असली का सारं लागत, सिस्टीम नसली का काहीच लागत नाही. मग लागत पहा महाराज, म्हणून अनेकांचे जसे उपकार आहेत आपल्यावरती, आईचे उपकार, गायीचे उपकार, नदीचे उपकार, या सर्वांच्या उपकाराची जाणीव धरा. आणि यामध्ये प्रामुख्यानं उपकार संतांनी केले. आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती, दया अंतरात वसे दुजा भाव तेथे नसे, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 हरी विठ्ठल भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जाता जाता एकच महत्वाची सूचना. उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतोय बरं का, शूटिंग बोले दादा एवढं घ्या आता. जाता जाता उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना प्रत्येक कीर्तनामध्ये एक सूचना करतोय. माझी आपणा सर्वांना विनंती असेल, आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत. प्रत्येकाला माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपापल्या दारामध्ये गावरान गाय पाळा. किती जणांकडे गावरान गाय हातवर करा बरं. वा वा वा, जोरदार टाळे होते या सर्वांकरता. वा, नाही तर एवढे हातवरती येत नाही, आम्ही रोज फिरतो. आपण हिंद आहोत ना दादा. गाय नुसती गाय नसून ती आपली आई आहे. जेवढं प्रेम आपल्यावरती आई करते ना, तेवढंच प्रेम आपल्यावरती गाय करते. म्हणून माझ्या नाथ महाराजांचे शब्द आहेत महाराज, जे गावी गो हत्या घडे ते गावी पर्जन्य न पडे. ज्या भूमीत गायीची हत्या घडते त्या भूमीत पाऊस पडायला तयार नाही. आज परिस्थिती कशी आहे पावसाची, भयान आहे भयान बरं का. इथून बरं का हा पूर्ण पट्टा राहुरी, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणीपर्यंत पाऊस नाही महाराज. कुठंच पाणी वाहिलेलं पाहायला मिळत नाही. का होतंय गाड्या, आज मितीला सुद्धा या देशामध्ये एवढ्या गायीच्या हत्या होत आहेत महाराज. आमचे मित्र आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, बेलू नावाचं गाव आहे. ज्ञानेश्वर महाराज बेलूकर बरं का, विकास महाराज बेलूकरचे गावकरी आहेत महाराज बरं का. त्या परिसरामध्ये ट्रक पकडला होता त्यांनी गोमातेचा एक पाठीमागे बरं का. एका ट्रकमध्ये 35 गायी चालवल्या होत्या कसाई खाण्यामध्ये म्हणून. आणि ट्रक पकडला, पोलीस स्टेशनला जमा केला. त्याच्यातल्या 12-13 गायी मरण पावल्या होत्या कोंडून कोंडून. ही परिस्थिती आजही आपण मीडियाला व्हिडिओ पाहतो. वरून ट्रकमध्ये केळीची घडं टाकतात, त्याच्या खाली गायी घालतात. आजही गायीची हत्या होते. माझी विनंती असेल आपणा सर्वांना, इतकी निर्दयपणानं गाय कापली जाते, इतकी निर्दयपणानं गाय कापली जाते महाराज. मी माझ्या स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. गायीला कत्तलखान्यामध्ये आणले जाते रे दादा. 10 दिवस उपवासी ठेवली जाते, 11व्या दिवशी कापण्याकरता घेतली जाते. अशी ऑटोमॅटिक सिस्टीम बनवलेली असते. पहिलं बटन दाबलं 4 साकळ्या खाली येतात, गायीचे 4 पाय बांधले जातात. दुसरा बटन दाबलं गाय उलटी होते. नंतर 2 तप्त केलेल्या सळ्या आणल्या जातात, गोमातेच्या डोळ्यामध्ये घातल्या जातात. ती गाय आता जगाला पाहू शकत नाही. तिसऱ्या बटन दाबलं रे दाबलं, मोठमोठे तुडुंब भरलेले पाण्याचे हौद असतात. 100-100 किलोचा एक हिटर
त्या पाण्यामध्ये टाकलेला असतो पाणी उकळण्याकरता. गाईचं कातडं मोकळं व्हावं, स्वच्छ सौंदर्य प्रसाधन बनवण्याकरता मुलायम व्हावं, गाईला उकळत्या पाण्यामध्ये बुडवली जाते. ती मोठमोठ्याने ते गाय हंबरडा फोडत असते. शेतकरी दादा, माळकरी दादा, टाळकरी दादा, वाचव रे मला, तुझ्या वाचून मला कोण वाचवणार आहे. परंतु त्या कसयाच्या कत्तलखान्यामध्ये गाईचे हाक ऐकण्याकरता कोणी नसतो. जिवंतपणे गाईला बाहेर काढली जाते. गाईच्या अंगातलं रक्त काढून घेतलं जातं आणि मांसाचे तुकडे खाण्याकरता परदेशामध्ये पाठवले जातात. काय शोकांतिक आहे महाराज. 2014 पर्यंत या देशाचा, भारत देशाचा गाईचं मांस निर्यात करण्यामध्ये जगात 1 नंबर होता. जगात खूप उशीर झाला महाराज. 14ला गोहत्याबंदीचा कायदा अंमलामध्ये आला. 1930 साली दिल्लीमध्ये महात्मा गांधीजी भाषण करत होते. एक गरीब किसान बसलेला होता गायीवर प्रेम करणारा, आमच्या बाबांच्या सारखा. तो गरीब किसान शेतकरी महात्मा गांधीजींच्या सभेमध्ये उभा राहिला आणि महात्माजींना हात जोडले. काय हो महात्माजी, काय वाटतंय तुम्हाला? या देशातली गाय अगोदर स्वतंत्र झाली पाहिजे का या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे? महात्मा गांधीजी म्हटले होते, इस भारत देश के गोवंश की ओर हमने ध्यान न दे के बहुत बुरा किया है. या देशाला आणखी 20 वर्षानं स्वराज्य मिळालं तरी चालेल. या देशातली गाय अगोदर मुक्त झाली पाहिजे, स्वतंत्र झाली पाहिजे. परंतु त्याच अहिंसावादी महात्मा गांधीजींच्या या पवित्र देशात गोहत्याबंदीचा कायदा अंमलामध्ये येण्याकरता 2014 उजाडावं लागलं. 1930 कुठं, 2014 कुठं, तब्बल जवळजवळ 94-95 वर्षाचा कालावधी लोटला. आता गोहत्याबंदीचा कायदा अंमलात आला तरी देखील चोरून लपून गायीची हत्या होते. गायीची हत्या थांबवायची असेल फक्त शेतकरी थांबवू शकतो. काय कारण आहे? शेतकऱ्यांना जर आपली गाय कसायला दिलीच नाही तर कत्तलखाने बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत बुवा. म्हणून आपणा सर्वांना माझी हात जोडून विनंती असेल, आपण हिंदू धर्माचे पायिक आहात गड्या. आपली गाय, ज्या गायीनं आयुष्यभर आपल्याला अमृत पाजले, ज्या गायीनं आपल्याला आयुष्यभर अमृत पाजले, 4-2 हजार रुपयाकरता तिच्या म्हातारपणाला तिला कसायला विकू नका. एवढी अंतरकर महाराजाची विनंती आपणा सर्वांना आहे बुवा. ती गाय आपल्या शेतकऱ्याला, वारकऱ्याला विनंती करते. ती गाय विनंती करते. मी एक रचना केलेली आहे, स्वतः रचलेली आहे. फार गोड्या झालंय आपलं कीर्तन पहा. गोमातेची गोमातेची विनंती ऐका तुम्ही सर्वजण, कसायापासून वाचवा ऐका माझ मनन. मुंबईचा व्यापारी आम्हाला डब्यामध्ये भरतो, कोणालाही ताण भुकयाची परवाना करतो. कुठे गेले ते शिवराया, कुठे गेली ती हिरकणी, विकू नका गाय कसाया आजपासून विनंती करतो. विष्णू महाराज दोन्ही कर जोडोनी, दोन्ही हात जोडोनी. म्हणून आपली गाय कधी कसायला विकू नका एवढी प्रार्थना करतो. जाता जाता चुकून एखादा दुकानाच्या अंतःकरणाला लागला असेल, आई वडिलाचं अंतःकरण करून माफ करा बरं का. आमचे अनिल महाराज, गायकवाड महाराज, कोतकर महाराज, आमचे बडगे माऊली, सुनील भाऊचं आजपर्यंत नुसतं नावच ऐकून होतं बरं का. आज त्यांची भेट होण्याचा योग आला. आमचे अक्रूर महाराज हमेशा नाव घेत असते त्यांचं. अक्रूर महाराजांनी मी एकाच खोलीत 12 वर्ष होतो बरं का. मामा भाषेत परत आम्ही, ते मामा मी भाषा. म्हणून आमचे सुनील असं कार्यक्रमाला अनिल महाराजांनी ते आले होते. तुम्ही नाही आले, पुढच्या वर्षी नक्की या. सिस्टीम घेऊन आले तर लय भारी होईना अजून. म्हणून आमचे सुनील भाऊ, सर्व महाराज मंडळ बरं का. तुम्ही माणसं थोडेच बोललेत बरं का. लय मोठे लय भरती नाही लागत, थोडीच लागत पण चांगली पाहिजे, क्वालिटीचे. ज्या त्या क्षेत्रातला पारंगत माणसं. सिस्टीम मध्ये महाराष्ट्रातली नंबर 1 सिस्टीम. पखवाज
एक नंबर वाजवणारे गाणारे सुद्धा एक एकाहुनी बळी रे. म्हणून आमचे गायकवाड महाराज, कोतकर महाराज, अनिल बाबा सर्वांनी गोड साथ दिली. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद. आमचे हरिभक्ती परायण गागरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या चरण नतमस्तक होतो. आमच्या किशोर भाऊंच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी तुमच्या सर्वांचं दर्शन मला लाभलं. जास्त वेळ झालेला नाही तसा, कारण चालू व्हायला 7:30 वाजले म्हणून ते टिप्पण काय संपत नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, सद्गुरू महेपती महाराज, सद्गुरू हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोली देले पुरी वेणे वाकुडे उतरे हा नाही विचारिला दे गारम्या आपुला करा क्षमा हळभाऊ माग्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. हा झाले